Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. या फाटाफुटीनंतर देशाच्या पार्लमेंटचं जे चित्र झालेलं असेल त्याचा परिणाम हा देशाच्या पुढच्या राजकारणावरती कसा होऊ शकेल ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामुळे फक्त उद्धव ठाकरेंवरती लोक नाराज झाले म्हणून निघून गेले, ते भेटायला देत नाहीत म्हणून निघून गेले, एवढ्यापुरतं ही मर्यादित गोष्ट नाही आहे. याच्यातनं ज्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होणार आहे त्याच्यानंतर भारताचं राजकारण कशा पद्धतीने बदलू शकतं यावर विचार करणं आवश्यक आहे. पण याच वेळेस एक महत्त्वाची बातमी अजून आलेली आहे. ऋत्विक भालेकर माझ्याबरोबर त्याबद्दल जॉईन झालेला आहे की सकाळपासून जे ऑपरेशन टायगर वगैरे जे काही सुरू आहे त्याच्याबद्दल अधिकृत घोषणा नाही असं शिंदेंच्या पक्षाकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि 2-3 दिवस तरी ती सांगितली जाणार नाही. काही टेक्निकॅलिटीजमध्ये ते अडकल्याचं म्हटलं जात आहे आणि त्याच्यामुळे प्रतीक्षा करायला सांगितलेली आहे. नंबर पण जुळलेले नाही आहेत असं सांगितलं जात आहे, कारण संजय दिना पाटलांनी मातोश्रीवर फोन करून सांगितलेलं आहे की मी तुमच्याबरोबरच आहे आणि मी उद्या त्या मीटिंगलाही जाणार आहे. अर्थात असं मीटिंगला आहे तुमच्याबरोबर आहे सांगून मातोश्रीतनं निघून लोक चार्टर्ड फ्लाईटने गुवाहाटीला गेलेले पण आपण 2022 पर्यंत बघितलेले आहेत. त्यामुळे त्याबद्दल कितपत विश्वास ठेवायचा माहीत नाही. पण ऋत्विक आपल्याबरोबर जोडला गेलाय. ऋत्विक, कशामुळे अचानक हे 2-3 दिवसासाठी पुढे गेला? आता तर सगळं झालेलं होतं, ताट वाढलेलं आहे, फक्त जेवायचं बाकी आहे असं सगळे म्हणत होते आणि अचानक आता 2-3 दिवसासाठी पुढे गेलं. 19ची तारीख गेली वाटतं. नाही, अर्थात म्हणजे ज्यावेळेस 40 आमदार वेगळे झालेले होते आणि त्याच्यानंतर त्या फुटीला किंवा त्या उठावाला म्हणा किंवा त्या एकूणच बंडाला ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळात किंवा सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं आणि मग एक मोठा पेच प्रसंग, एक घटनात्मक पेच प्रसंग ज्याच्यामुळे निर्माण झाला, ज्याचा निकाल जसं राजदीप सर सांगत होते आजतागायत लागलेला नाहीये. असेच पेच प्रसंग पुन्हा एकदा आपल्यासमोर उभे ठाकू नयेत आणि तांत्रिकदृष्ट्या आपण आत्ताचं जे ऑपरेशन टायगर हाती घेतलेलं आहे ते व्यवस्थितपणे पार पाडावं याच्यासाठी सर्वतोपरी काळजी जी आहे ही सध्या घेतली जाते. यासाठी मोठ्या वकिलांची आणि कायदे तज्ञांची फौज कामाला लागल्याचं सांगितलं जात आहे आणि सर्व प्रक्रिया ऑपरेशन टायगरची ही बिनदिक्कत पार पडल्याचा दावा मात्र शिवसेनेच्या सूत्रांकडनं जरी केला जात असला तरी त्याची उघड घोषणा, अधिकृत घोषणा जी आहे ही अद्याप करायची नाही असा एक कुठेतरी पवित्रा किंवा अशी एक भूमिका जी आहे ही सध्या पक्ष पातळीवरती घेतल्याचं सांगितलं जाते. अर्थात यामध्ये अरविंद सावंत जे उद्धव ठाकरे यांच्या संसदीय दलाचे गटनेते आहेत यांच्याकडनं वेळीच जे लोकसभा अध्यक्षांना पत्र काढण्यात आलेलं होतं, या पत्रामध्ये ज्या काही तरतुदी किंवा ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचाही बारकाईनं अभ्यास या ठिकाणी केला जातोय आणि पुढं या सगळ्या गोष्टी मोठ्या आव्हान म्हणून आपल्यासमोर उभ्या ठाकल्या जाऊ नयेत याचीही काळजी घेतली जाते. आणि त्यामुळे काही तांत्रिक बाबी जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत किंवा अजून कुठले कायदेशीर पर्याय उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं अवलंबले जात आहेत आणि कशा पद्धतीनं या सगळ्या ऑपरेशन टायगरला चॅलेंज केलं जाते हे आपल्याला बघावं लागेल. अशा पद्धतीची एक मला वाटतं एक विचार जो आहे हा उद्धव एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये होताना दिसतोय आणि म्हणून थोडासा आहिस्ते कदम अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही आपल्याला सध्या पाहायला मिळते. त्यामुळे जवळपास 20 ते 21 जून पर्यंत याची अधिकृत घोषणा करायची नाही असं सध्या ठरल्याचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सूत्रांकडनं सांगण्यात येत आहे. अर्थात 19 जून रोजी या संदर्भात खासदार आपल्याला या कार्यक्रमाला दिसू शकतील कदाचित किंवा त्या संदर्भात कुठेतरी वाच्यता केली जाईल, परंतु अधिकृत घोषणा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबतची जी काही माहिती आहे म्हणजे आपण आता टीएमसीच्या बाबतीत सुद्धा पाहिलं जवळपास 7 ते 8 दिवस ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होती आणि अखेरीस ज्यावेळेस 20 खासदार हे लोकसभा अध्यक्षांसमोर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले, अशा पद्धतीनं सर्व गोष्टी ची काळजी घेऊन आणि लीक प्रूफ करूनच अधिकृत घोषणा करणार मला वाटतं अशी एक भूमिका जी आहे ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतलेली दिसते.